निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। एक काळ असा होता की मनुष्य देवांशी थेट बोलायचा, कारण त्यासाठी जी स्थिती आवश्यक होती ती त्याने प्राप्त केली होती। एवढंच नाही तर देवांना आवाहन करण्यासाठी जे बीज मंत्र आहे ते कसे उच्चारायचे हे त्यांना ठाऊक होते। आता ते सगळं ज्ञान लोप पावलं आहे। मुळात श्रद्धा कमी झाली आहे। म्हणून कलियुगात गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू आणि महेशही। नमस्कार नमस्कार शेठजी, नमस्कार। अरे अरे बापू बा, कसे आहात तुम्ही? आलंय आमच्या कानावर सगळं। ते झालं ते फार वाईट झालं हो शेठजी। त्या बुवा बाबाच्या ऐकण्यावर तुम्ही एवढा सगळा काढ घालताय कशाला? अहो दादा, मीही या सगळ्यांना तेच सांगत होते। हा हो शेठजी, अजूनही वेळ गेलेली नाहीये। आणि गावात न्याय निवाडा करायला आम्ही असताना त्या साधू बुवाची काय गरज आहे? उद्या त्यांनी जर काय भलत सलत सांगितलं मग काय करायचं? हे बघा, आता जे आणि जसं ठरलंय तसंच होऊ द्या। आता यावर चर्चा करण्यात काहीही उपयोग नाहीये। हो, मालक सांगतायत कशासाठी तर सोपं आहे, घरातली गोष्ट घरातच राहिली असते म्हणून। जी नाचक्की व्हायची ती झालेली आहेच। आता सल्ला देऊन काय उपयोग आहे, नाही का? आणि कोण खोटं कोण खरं हे मला बघायचं आहे। असं म्हणताय शेठजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका। हा, तुमच्या मागोमाग आम्ही सुद्धा येतोय। नाही, तुम्हाला तिथे जर काही चुकीचं होतं असं वाटलं तर लगेच आम्हाला सांगा, आम्ही तडक सगळं थांबवू। आणि त्या साधू बुवांना काहीही लोकांच्या मनातलं कळत नाही। अहो, लोकांच्या मनातलं कळतं असं ते नाटक करतात, थोतांडे सगळं। हे सगळं कळायच्या आधी तुम्ही भेटला असतात तर काहीतरी करता आलं असतं, पण आता हातून वेळ निसटून गेली। हो, खरंच वेळ निघून गेली। चला, उशीर होतोय। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय।
गाववाल्यानो, न्याय निवाडा करण्यासाठी इथं ज्या आतुरतेने तुम्ही साधू बुवाची वाट बघताय, कुठे आहेत ते? आले नाहीत. चला चला, सावडीवर चला. इथं बसून काय करता? आता आपले धाकले मालक या सगळ्याचा न्याय निवाडा करतील. हो हो, बरोबर बोलतायत. चला सगळे. गुरुदेव येतील, आपण थांबूयात. अस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. माझे प्रिय असे सगळे नाथ हे भक्तांसाठी नेहमीच धावून जातात. आजही ते केवळ एका माऊलीसाठी सगळं बाजूला सारून गेले. ते योग्य न्याय तर करतीलच, परंतु सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालनही करतील. गावकऱ्यांनो, तुम्हाला असं वाटत असेल की कोणाच्या तरी घरातलं भांडण आहे आणि आम्ही सगळा गाव गोळा करून इथे लक्ष का घालतो आहोत. पण असं नाहीये. ज्या गावात एका नाथ भक्तावर संकट आलं आहे, आरोप केले आहेत तिच्यावर, आणि ती नाथ भक्त सत्य आहे की असत्य, खरी आहे की खोटी आहे, हे सर्वांसमक्ष आज इथे सिद्ध होणार आहे. परीक्षा होणार आहे. जिच्यावर आरोप झाले आहेत तिची, आणि जिने आरोप केले आहेत तिची सुद्धा. माझी कसली परीक्षा? आणि मी का देऊ परीक्षा? माई, तुम्ही समोर या, आणि तुम्ही ज्यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे तुम्ही सुद्धा समोर या. तुम्हाला ठाऊक आहे की इथे वारुळ आहे.
ह्या वारुळाची तुम्ही नित्य नियमाने पूजा करत असता. ह्या वारुळामध्ये नागदेवता आहे. हिने या माऊलीवर असे आरोप केले आहेत की एका परपुरुषासोबत दुष्कृत्य करताना तिने पाहिलं आहे. माई, हे बरोबर आहे ना? हो, मी पाहिलंय. आणि मी जे पाहिलं तेच घरी सांगितलं. मला असं वाटलं की मी जे पाहिलं ते घरी सांगणं माझं कर्तव्य आहे. माई, हे खरं आहे? हे खोटं आहे गुरुदेव. मग वस्तुतः काय घडलं सांग माई. मी शिवालयातून येत होते. मला कसला तरी आवाज ऐकू आला आणि आणि मग मी पाहिलं. सुरेखा एका परपुरुषासोबत दुष्कृत्य करत होती. नको ते करत होती. सुरेखा, हे काय ऐकतोय मी? नाही नाही, सुरेखा असं काही करणार नाही. शांत व्हा, शांत व्हा. या वारुळातले नागदेवता दिव्य आहेत. सत्य काय आहे, असत्य काय आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे न्यायदानाचं कार्य या वारुळातल्या नागदेवता करतील. हे नागदेवतांनो, मी मच्छिंद्रनाथ तुम्हाला आदेश देतो आहे. जी पवित्र आहे, जिचा पक्ष सत्याचा आहे, तिला तुम्ही स्पर्शही करणार नाही. परंतु जिचा पक्ष असत्याचा आणि जिने चुकीचे आरोप केले आहेत, तिला तुम्हाला विषारी दंश करायचा आहे. शिक्षा करायची आहे तिला. ही कसली परीक्षा आहे? गुरुदेवांनी जी आज्ञा दिली आहे तसेच घडेल. माई, तयार आहेस? होय गुरुदेव. बघूयात हिची बाजू सत्याची आहे की नाही ते. माई, या वारुळामध्ये तुला हात घालायचा आहे.
नागदेवता, मी जर पवित्र असेल, माझा पक्ष सत्याचा असेल, तर आपण मला दंश करू नये. आणि मी जर अपवित्र असेल, मी खोटी असेल, तर आपण मला दंश करून शिक्षा करा. माई, त्या वारुळातून हात बाहेर काढ. बघितलंस ना दादा, वहिनी निर्दोष ठरली ना. तरी मी तुला सांगत होतो, तू वहिनीला उगाच दोष देत होतास. बघा केवढा मोठा हा चमत्कार. अजून न्यायदान पूर्ण झालेलं नाही. जिने आरोप केला आहे तिने सुद्धा वारुळात हात घालावा. नाही नाही, मी हे नाही करणार. परंतु का माई? जर तुला खात्री आहे की तुझा पक्ष हा सत्याचा आहे आणि तू पवित्र आहेस, तर हे भय कशाला? नाही नाही, मी ही असली परीक्षा नाही देणार. नाही, मी नाही देऊ शकत. नाही, मी नाही देणार. मी नाही देणार. न्यायदान पूर्ण झालं आहे. या माऊलीवर जे आरोप झाले होते ते सर्व सत्य आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, या दिव्य नागदेवतांनी या माऊलीला स्पर्श देखील केला नाही. आणि ही जी सुरेखा नावाची स्त्री आहे, मुळात तीच खरी दोषी आहे.